अधिवेशनामध्ये सर्वसामान्यांचा आवाज बनून आवाज उठवणारे लोकप्रिय नेतृत्व, माढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, माढा विधानसभा मतदारसंघ। नमस्कार, पंढरपूर पीपल्स मध्ये सरसे स्वागत। प्रशासनाकडून पंढरपुरामध्ये रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाल्याचे सांगण्यात आलेले। सुमारे 32 ते 35 लाख भाविक पंढरपुरामध्ये येऊन गेल्याचे सांगण्यात आलेले आहे। दुसरीकडे मात्र श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्याकडून सांगण्यात येत आहे की मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी तुलनेत उत्पन्न कमी आले। देशभरात एक मुद्दा चर्चेला जात आहे, तो म्हणजे श्री राम मंदिरातील दानपेटीचा। ह्याचा परिणाम पंढरपूरच्या वारीवर झाला का, असा प्रश्न निर्माण होत आहे। याबाबत आपण रामकृष्ण वीर महाराज व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। रामकृष्ण हरी। मंदिर समितीच्या वारीच्या नंतर उत्पन्नाचे आकडे जाहीर होत असतात। वास्तविक मंदिर हे काही कुठलं दुकान नाही किंवा कारखाना नाही त्याचे उत्पन्नाचे आकडे जाहीर करायला, परंतु प्रतिवर्षी मंदिर समिती आम्ही किती सेवा सुविधा दिल्या आणि त्याच्या पदरामध्ये भाविकांनी किती उत्पन्न आम्हाला टाकलं याच्या एक वेगवेगळ्या पद्धतीच्या घोषणा करत असते। या वर्षी नेहमीप्रमाणे त्यांनी घोषणा केली असता असं लक्षात आलंय। मागील वर्षापेक्षा या वर्षी 2 कोटी रुपयांनी मंदिर समितीचं उत्पन्न घटलेलं आहे। दरवर्षी वाढल्याच्या वल्गना करत असताना यावर्षी घट नेमकी कशामुळे झालेली आहे, तर याच्या पाठीमागे 2 कारणं असू शकतात। ते म्हणजे मंदिर समितीनं भाविकांना ज्या सेवा सुविधा पुरवायला हव्यात त्या सेवा सुविधा फक्त जाहिरातबाजीमध्ये दिसून आल्या। प्रत्यक्षामध्ये 34 तास 35 तास 40 तास भाविकांना दर्शन झालं नाही आणि इतका दर्शनाला वैतागलेला भाविक सरळ हातानं दानपेटीमध्ये काही दक्षिणा टाकेल याची शक्यता कमी आहे। त्यामुळे सर्वसाधारण 11 लाख भाविकांनी दर्शन घेतलं असं ते म्हणत असतील आणि 8 कोटी रुपयाचं उत्पन्न पकडलं तर सर्वसाधारणपणे 70 ते 72 रुपये एका भाविकाने त्या ठिकाणी मंदिर समितीला फक्त दक्षिणा दिल्याचं एकूण लक्षात येतंय सरासरी। त्याच पद्धतीनं याच्यामध्ये दुसरं एक कारण असं आहे की प्रशासनानं 32-35 लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले अशा पद्धतीचा जो एक दावा केलाय आणि तो दावा कुठंतरी फोल ठरणारा हा मंदिर समितीचा उत्पन्नातला जो घट आहे तो म्हणजे नक्की भाविक इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आले नव्हते, जेणेकरून मंदिर समितीचं उत्पन्न वाढायला हवं होतं। 22 लाखामध्ये जर 10 कोटी उत्पन्न असेल तर 32 लाखामध्ये नक्की ते 15 कोटीच्या पर्यंत जायला हरकत नव्हती। मात्र ज्या अर्थी या ठिकाणी उत्पन्न घटलेलं आहे त्या अर्थी 22 लाखाच्या ऐवजी यावर्षी 16 ते 17 लाखांचीच यात्रा होते। अशा पद्धतीचंही गणित आपल्याला मांडायला हरकत नाही। त्याच्यामुळं मंदिर समिती असेल काय, एकूण जिल्हा प्रशासन असेल काय, हे आकड्यांचे खेळ फक्त खेळत आहेत। वास्तवतेशी याचा कुठेही संबंध नाही। मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र शासनाने या संपूर्ण कारभाराची चौकशी करायला हवी। नवे वारकरी संप्रदायाची ही मागणी आहे की केवळ आकड्यांचे खेळ खेळून वारकरी संप्रदायाची आणि भाविक भक्तांची होणारी जी दिशाभूल आहे ती थांबली पाहिजे आणि भविष्यामध्ये जर आपल्याला राम मंदिरासारखा कुठल्याही पद्धतीचा घोटाळा या ठिकाणी जर टाळायचा असेल तर पारदर्शक कारभार आणि पारदर्शक पद्धतीचे आकडे येथे पुढे येणं गरजेचं आहे आणि भविष्यामध्ये चांगल्या सुखसुविधा दिल्या तर नक्कीच सरळ हातानं भाविक दानपेटीमध्ये दक्षिणा निर्माण करायला हरकत नाही, अशी आमची वारकरी संप्रदाय म्हणून भावना आहे। देशभरात एक मुद्दा गाजतोय तो म्हणजे राम मंदिराचा दानपेटीचा मुद्दा गाजतोय, त्याचा परिणाम वारीवर झाला असं वाटतंय का? नाही, कसं आहे, भाविक असं दानपेटीच्या याच्यातून करणार नाहीत। मात्र मंदिराकडून पारदर्शकतेची अपेक्षा निश्चित भाविकांना असणार आहे। एखाद्या मंदिरामध्ये अशी घटना घडली तर इथं सुद्धा अशी घडेल का अशी शंका भाविकांच्या मनात आली तरी सुद्धा भाविक हा सरळ हाताने दक्षिणा करत असतो। मात्र प्रत्यक्षामध्ये आपल्याला इथं त्या दान दक्षिणेतून काय सेवा सुविधा प्राप्त होत्यात याचाही भाविक विचार करतो। इथं मंदिर समितीकडून फार अशा काही वेगळ्या विशेष सुविधा दिल्या जात नाहीत। अगदी आपण जर पाहिलं तर अक्षरशः ट्रकभर भरतील, 2-4 ट्रक भरतील एवढ्या चपलांचा ढीग या ठिकाणी लागलेला आहे। म्हणजे आज स्वतःची चप्पल घालून आलेल्या भाविकाला अनवाणी पायानं पाठवण्याचं पाप जर मंदिर समिती करत असेल तर बाकीच्या सुविधांचा प्रश्नच या ठिकाणी येत नाही। त्याच्यामुळे चांगल्या सुखसुविधा जर त्या ठिकाणी दिल्या तर भाविक निश्चित वेगळ्या पद्धतीनं चांगल्या अगदी छोट्या संस्थांमध्ये भरपूर चांगल्या सरळ हातानं मदत करतात। तशा पद्धतीची योजना भविष्यात मंदिर समितीला करणं गरजेचं आहे।
तिकडे मागच्या वर्षी उत्पन्न वाढलं होतं. मागच्या वर्षी प्रशासनाच्या वतीने आकडा वाढीचा डिक्लेअर करण्यात आला होता की 28 लाख लोक पंढरपुरामध्ये येऊन गेलते. पण या वेळेला मात्र 35 लाखापर्यंत वारी झालेली आहे. पण मंदिर समितीचं उत्पन्न घटलेलं दिसत आहे. काय सांगतात? निश्चित त्याच्यामध्ये असं आहे की मुळामध्ये हे आकडे कशा पद्धतीने काढले जातात हे फक्त AI टेक्नॉलॉजीचा वापर यामध्ये दाखवला जातोय. मात्र AI टेक्नॉलॉजीमध्ये अनेक सदोष गोष्टी असण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं प्रत्यक्षामध्ये भाविकांची इतकी मोठी संख्या असताना उत्पन्नामध्ये घट जर दाखवत असेल तर निश्चितच ही आकडेवारी जी आहे ती खोटी मानायला हरकत नाही. या आकडेवारीमध्ये कुठेतरी तफावत आहे. मंदिर समितीचं उत्पन्न घटलंय याचा अर्थ निश्चित मागच्या वर्षीपेक्षा भाविकांची संख्या कमी होते असं मानायला हरकत नाही. मंदिर समितीचं 2 कोटींनी मागच्या वर्षी उत्पन्न घटलेलं आहे. काय सांगताल? तुम्ही एक समाजसेवक आहात. मंदिर समितीचं उत्पन्न घटायचं कारण म्हणजे मंदिर समिती जी मोठ्या मोठ्या घोषणा करते किंवा बडे बडे बाते करते आणि वर्क त्यांचं काम जे आहे ते शून्य आहे. प्रत्येक भक्तीला आलेल्या इथं कुठलीही सुविधा मिळत नाही. त्या कारणाने सुद्धा हे असू शकतं. त्यामुळे आणि मुळात ही मंदिर समिती इतके वर्ष झाली राहिलेली आहे. हे मंदिर समिती सदस्यांची बरखास्ती व्हायला पाहिजे. पहिल्यांदा नवीन सदस्य आले, नवीन विचाराचे आले तर ते काही ते करू शकतील चांगले. हे पूर्वी जे सदस्य आहेत ते आजपर्यंत वरच्यावर यांचं नुकसानच करत आलेलं आहे मंदिर समितीचं पूर्णपणे. त्यामुळे ही मंदिर समिती पहिली बरखास्त झाली पाहिजे. आणि जी सध्या VIP पास बंद केले त्यामुळे सुद्धा एखाद्या वेळेस VIP लोकांनी देणगी न दिल्यामुळे सुद्धा उत्पन्नात घट झाली आवश्यकते. एकीकडे मागच्या वर्षी उत्पन्न वाढलं होतं, यावर्षी उत्पन्न कमी झालेलं आहे. अधिकारी शिक्षण नाही येत नगर आपलं मंदिर समितीचं. प्रशासन झालं, अधिकारी झालं, कर्मचारी झालं, सर्व लोक आपापल्या कामामध्ये कुचराईपणा करतात. भाविक भक्तांची व्यवस्थित वर्तणूक नसते. भाविकांच्या भाविकाला साधी तर मंदिर समितीकडनं उतारीची सोय नाही आहे. देऊळ भागामध्ये म्हणा किंवा मंदिर समिती म्हणजे दर्शनाला जाताना भाविकांनी सोडलेल्या चपलांची त्यांना चपल्या जर परत देऊ शकत नसेल तर इतर सुविधा मंदिर समिती काय देऊ शकणार? काहीच देऊ शकत नाही आहेत. त्यामुळे मंदिर समिती कुठल्याही कामाची नाही. ही पहिली बरखास्त व्हायला पाहिजे मंदिर समिती आणि भाविकाला चांगल्यात चांगल्या सुविधा मिळल्या पाहिजेत. हीच आमची अपेक्षा आहे. त्या होत्या महाराज आणि सामाजिक संघटनेत काम करणारे अध्यक्षांच्या प्रतिक्रिया. आता मंदिर समिती उत्पन्न कमी झालं याबाबत संशोधन करणार का आणि भाविकाला सुविधा देणार का? ह्याच मंदिर समितीवर सामाजिक संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, यांनी वारंवार निवेदन देत आहेत, वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. याबाबत महाराष्ट्र सरकार याची खरीच चौकशी करणार का? कॅमेरामॅन श्रीराम साळुंकेसह पंढरपूर पीपल्ससाठी सागर बडवे.